वास्तूचे आकाशिक आपण कधी करायचं? वास्तूचं आकाशिक तेव्हा करायचं जेव्हा आपल्याला वास्तूमध्ये लॉसेस व्हायला लागतात, सतत आजारपण येतं, आपला अनवॉन्टेड एक्सपेन्सेस होत असतो आजारपणामध्ये, कोर्ट केसेसमध्ये, उगीचच. त्यानंतर जेव्हा आपल्याला घराच्या बाहेर गेल्यावर बरं वाटतं आणि घरामध्ये आल्यानंतर आपल्याला असं वाटतं खूप अनइझी, सतत हेवीनेस जाणवतो. अशा वेळी आपल्याला त्या वास्तूचं आकाशिक करण्याची गरज असते. वास्तूमध्ये सतत लिकेजचे प्रॉब्लेम होणं, सतत लिकेजचे प्रॉब्लेम होणं म्हणजे वास्तूमध्ये काहीतरी एनर्जी फ्लो होतीये. ठीक आहे. अशा प्रकारचे कुठलीही प्रॉब्लेम्स आपल्याला जाणवले किंवा सतत भांडणं होणं. कधी कधी असंही होतं काही ठिकाणी की काही आधी तर ते खूप छान पूजापाठ त्या घरामध्ये चालू असायचं, आता पूजा करण्याची पण इच्छा होत नाही, साधना करण्याची पण इच्छा होत नाही, मेडिटेशन करण्याचीही इच्छा होत नाही, असं वाटायला लागलं. तर तर अशा वेळी आपल्याला त्या वास्तूचं आकाशिक करण्याची गरज असते. आता वास्तूचं आकाशिक करताना त्याचा जो मेन पार्ट असतो ना, तो असतो नॉर्थ ईस्ट, ईशान्य कोपरा. ओके. ईशान्य कोपरा, आणि इथे शक्यतो कधीच वॉशरूम आलं नाही पाहिजे, कारण तिथे ना वास्तुपुरुषाचं डोकं असतं. वास्तुपुरुष उपडी झोपलेला आहे वास्तूमध्ये, सगळ्यांना माहिती आहे, आणि तिथे नेमकं वास्तुपुरुषाचं डोकं असतं, आणि तिथे आपण जर ड्रेनेज करू तर आपल्या हेल्थवर त्याचा परिणाम होत असतो. ओके. त्यामुळे अशा वास्तूमध्ये तर खूपच जास्त एनर्जीचा नकारात्मक प्रभाव होत असतो. तर केव्हा असं करावं, आकाशिक घ्यावं वास्तूचं, उगीच नाही घ्यायचं. ठीक आहे. जर अशा कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स त्या वास्तूमध्ये असतील तर आपण त्याचा एक्सेस घ्यायचा असतो. त्यानंतर साऊथ वेस्ट डायरेक्शन जे असते, म्हणजे ईशान्य जो असतो, ईशान्य नॉर्थ ईस्ट कॉर्नर, हा आपला आध्यात्मिक असतो. ठीक आहे. ईशान्य जो आहे हा आध्यात्मिक कॉर्नर आहे आपला, तिकडनं स्पिरिच्युअल एनर्जीचा फ्लो येत असतो. आणि साऊथ वेस्ट जे आहे, साऊथ वेस्ट डायरेक्शन हा आपला पित्रांचा कॉर्नर आहे, पित्रांचा कॉर्नर असतो. तर त्यामुळे तिथे आपली पितृ ऊर्जा असते. तसंच वास्तूचं ब्रह्मस्थान जे असतं ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं. वास्तूचं ब्रह्मस्थान म्हणजे वास्तूची नाभी असते. ठीक आहे. आणि जर तिथेही काही गडबड असेल तरी पण आपल्याला ते आकाशिकद्वारे समजतं. तसंच जेव्हा आपण आकाशिक करतो, आकाशिक आपल्या वास्तूचं केल्यावर आपल्याला समजतं की काय झालेलं आहे. ओके. तर कधी कधी काय असतं, काही वास्तूंच्या बाबतीत आहे ना, असं असतं की एखाद्या वास्तूबरोबर आपलं काहीतरी कार्मिक कनेक्शन असतं, म्हणून आपण एवढ्या संपूर्ण जगामध्ये किंवा ज्या शहरात आपण राहतो त्या एवढ्या शहरामध्ये, एवढ्या बिल्डिंग्समध्ये आपण एक पर्टिक्युलर घर निवडतो, एक वास्तू निवडतो. का? कारण त्या वास्तूबरोबर आपलं काहीतरी कार्मिक कनेक्शन असतं, त्या जागेबरोबर आपलं काहीतरी कार्मिक कनेक्शन असतं. कधी कधी आपण चुकून एखाद्या चुकीच्या रस्त्यावर घेऊन जातो. आपण एखाद्या ॲड्रेसवर गेलो तर आपण चुकून एखाद्या वेगळ्याच रस्त्याने जातो, आपण चुकीच्या रस्त्याने जातो. पण आपण तिथून जातो तेव्हा कधीही असं नाही बोलायचं, अरे रे पेट्रोल वाया गेलं, अरे रे वेळ वाया गेला, उगीच आपण इकडनं चुकलो, आधी इकडनं यायला पाहिजे होतं. कारण तिकडनं आपण येतो, का येतो? कारण ती वेळ ठरलेली आहे की तुम्ही त्या रस्त्यावर न जाणार, कारण त्या रस्त्याबरोबर जी एनर्जी तिकडनं त्यावेळी वाहते, तुमचं काहीतरी त्या रस्त्याबरोबर ते कनेक्शन आहे.
ते कार्मिक कनेक्शन आहे म्हणून तुम्ही तिकडनं जाता आणि तिकडनं फिरून येता. ते ठरलेलं असतं, डेस्टाईन असतात ज्या गोष्टी. तर जे काही कर्म होतं ते तेवढ्या वेळात क्लिअर झालं. कधी कधी आपली गाडी ट्रॅफिकमध्ये अडकते, आपण म्हणतो अरे बापरे, का वेळ ट्रॅफिकमध्ये आपला त्रास होतो. पण ॲक्च्युली आपलं ते त्यावेळेचं कर्म असतं ना, ते हील होत असतं. आणि त्या तिकडे आपण थांबून असं म्हटलं, शी वेळ गेला वेळ गेला, कधी होणार कधी होणार, एकदम आपण असं निगेटिव्ह रिॲक्शन दिलं तर आपण अजून ते कर्म वाढवतोय. आपण तिथे का थांबलोय, आपण तिथे का अडकलोय, काहीतरी कार्मिक कॉन्ट्रॅक्ट आहे त्यावेळी त्या जागेबरोबर, ते हील करण्यासाठी आपण थांबलेलो आहे. आणि खूप एनर्जीज असतात जिथे जे काही रोड्स असतात बघा, जे रोड्स असतात ना ते तिथे खूप असं ट्रॅफिक होतं. आपल्याला माहिती आहे बापरे ह्या रस्त्यावर ना आता या वेळेत खूप ट्रॅफिक होणार. रस्त्यावर ट्रॅफिक जिथे होतं तेव्हा त्या जागेतनं, त्या रस्त्यावरून, रस्त्याच्या आतमधून वरती लोअर एनर्जीज येत असतात आणि या एनर्जीच्या ब्लॉकमुळे ट्रॅफिक होत असतं. ठीक आहे. त्यामुळे ना आपण आपल्या बॉडीला ऑलवेज शिल्ड करून बाहेर पडणं इम्पॉर्टंट असतं. मी एक अनुभव सांगते. जेव्हा एकदा मी असंच कुठेतरी जात होते, माझे टीम मेंबर होते माझ्याबरोबर आणि मी बाय कार जात होते आणि तिथे एक हायवे होता आणि मला थोडंसं असं अनइझी वाटत होतं. असं नॉशिया फील होत होतं कारण ऊन खूप होतं आणि मी थोडंसं उतरले फ्रेश व्हायला, म्हणजे तोंडावर पाणी मारण्यासाठी. मी म्हटलं मी थोडी कारमधनं उतरते आणि ते म्हणाले की ठीक आहे. म्हटलं तुम्ही बसा कारमध्ये, मी उतरते. हायवे होता, असं सामसूम होतं, जरा दुपारची वेळ होती. मी उतरले आणि समोर असं मोकळं शेत कसं असतं, पण ते शेत नव्हतं आलं तिथे, पण शेताची जमीन होती. तशा ठिकाणी उतरले मी आणि तोंडावर पाणी मारत होते. तोंडावर पाणी 2-3 वेळा मारलं आणि मी तिकडे ना असं, मला वाटतं असे भरपूर सोल्स होते, त्यांचा पूर्ण ग्रुप आला धावत माझ्या इथे. पूर्ण त्यांचा ग्रुपच्या ग्रुप, आणि ते असंच मागत होते की आम्ही ना अडकलोय, आम्हाला मोकळं कर, आम्हाला अडकलोय, आम्ही मोकळं कर. आणि मला एकतर खूप वॉमिटिंग सारखं होत होतं. मी त्यांना म्हटलं प्लीज मला आज सोडा, आज मी नाही करू शकत, आज माझीच तब्येत ठीक नाही, मी परत कधी या रस्त्यावरून येईन तेव्हा येईन. तर बघा अशा एनर्जीज ह्या अशा प्रत्येक रस्त्यावर असतात. त्यांनी नाही काही केलं, त्या खूप मला फोर्स केला, पण म्हटलं मी आज नाही करणार. मी कारमध्ये बसवते, तिकडनं बघत होते दोघं जण. ते म्हणतात मॅडम तुम्ही कोणाशी बोलत होतात, रस्त्यावरनं त्या गाड्या जात होत्या ते बघत होते असे तुम्हाला. मी म्हटलं नाही, मी त्या एनर्जीशी बोलत होते, ते खूप पूर्ण असा ग्रुप आला होता. तर ह्या ज्या एनर्जीज असतात ना अशा या रोडवर असतात. तर बऱ्याच वेळेला आपण जिथून जातोय किंवा आपल्या वास्तूमध्ये सुद्धा एनर्जीज येतात आणि त्यावेळेला वास्तू डिस्टर्ब होते आपली, इझिली येतात. हे असं असतात. तर आपण जेव्हा या लेवलमध्ये वर येतो ना, आपल्याला हे मी का सांगते, कारण हे तुम्हाला पण अनुभव येणार. एकदा एक्सेस यायला लागला की तुम्हाला सगळा एक्सेस येतो. एनर्जीज समजायला लागतात, एनर्जीजचा आवाज येतो, एनर्जीज बोलतात ते फील होतं. हे होतं, पण घाबरायचं नसतं. ते आपल्याला तरी बोलता येते, आपण तरी एकमेकांबरोबर मारामारी करू शकतो, 1-2 लावून देऊ शकतो, पण ते तर बिचारे काहीच करू शकत नाही, त्यांच्याकडे पर्याय नसतो. मग ते काय करणार. तर ऍक्च्युली आपण त्यांना घाबरतो, खरं तर त्यांना घाबरण्यासाठी नाहीये. तर अशा प्रकारच्या एनर्जीज आपल्या अवतीभोवती येतात, तर आपण त्यांना नाही घाबरायचंय, प्रेमाने डील करायचंय त्यांच्याशी. हा, तर वास्तूमध्ये सुद्धा अशा एनर्जीज असल्या तर तुम्हाला आकाशिक रेकॉर्ड ऍक्सेस करताना कळू शकतं, पण आपण नाही घाबरायचं त्यांना. आणि खरं सांगते, एनर्जीशी पण प्रेमाने बोलायचं असतं. काय झालं, कशामुळे, तुम्ही इथे का थांबलायत, हे त्यांना विचारायचं. नाहीतर आपण डोळे बंद केले कोणाच्या वास्तूचं, ते बघितलं की आपणच तिकडं म्हणून आम्ही जातो आमच्या घरी. तसं नको व्हायला. तसं नको व्हायला. तर आपण पण त्यांना विचार की तुम्ही का थांबलायत. कारण कधी कधी असं पण असतं, वास्तूमध्ये जेव्हा लोअर व्हायब्रेशन असतात तेव्हा ह्या एनर्जीज येऊन बसतात. ठीक आहे. किंवा कधी कधी वास्तू काय करते, तिला इच्छा असते की आता यांनी या घरात, आपल्या घरात आपल्यामधनं जावं, राहू नये इकडे जास्त.
कारण त्या वास्तूबरोबर आपलं कॉन्ट्रॅक्ट असतं ते संपलेलं असतं आणि आपल्याला कळत नाही, पण त्यांना त्या वास्तूला माहिती असतं. म्हणून ती आपल्याला हकलवण्याच्या मागे असते त्या घरातनं. मग ती त्रास देते खूप. ठीक आहे. त्रास दिला आपण म्हणू ना, आम्हाला ही वास्तू बदलायची, आम्हाला खूप त्रास होतो या वास्तूत. आणि ती आपण सोडायच्या मागे लागतो. असं आहे. तर वास्तू जेव्हा आता आपण आपलं एक्सेस करतो वास्तूचं, त्यावेळेला त्या वास्तूला काय प्रॉब्लेम आहे हे तिला विचारायचं. आणि तिला काय पाहिजे ज्यामुळे तिला छान वाटेल ते करायचं. ओके. कधी कधी काही वास्तू अशा असतात ना, ज्यांना सारखे सारखे घरी पाहुणे आलेले नाही आवडत. त्यांना सारखी सारखी लोक आलेली नाही आवडत. काही वास्तू असतात त्यांना मोठ्या मोठ्याने घरामध्ये गोंधळ गाणी लावलेली नाही आवडत. तर कधी कधी आपण खूप करतो ना, बाहेर दिवे, इथे दिवे तिथे दिवे, असं आपण खूप काय काय ठेवतो. ते पण त्या वास्तूला आवडत नाही. इथे हे नका लावू, इथे हे नका करू, असं सांगते वास्तू आपल्याला. हे मला इथे नको आहे, तिकडनं ते काढून टाका. कधी कधी आपण आपल्या आठवणीचं सामान ठेवून देतो खूप वर्षापूर्वीचं, ते पण वास्तूला आवडत नाही. वास्तूला तिच्या दाराच्या बाहेर चपला अशाच काढलेल्या असतात, ते सुद्धा वास्तूला आवडत नाही. लोखंडी वस्तू वास्तूला आवडत नाही. लोखंडी वस्तू वास्तूला आवडत नाही, कारण लोखंडाला गंज लागतो, गंज लागल्यावर ते डाग पडतात जमिनीला. वास्तूला लोखंडी नाही आवडत, वास्तूला लाकूड आवडतं. तुम्ही बघा फॉरेन मधली घरं कशी असतात, लाकडाचीच. बरेच आहेत इथे आपल्याकडे राहणारे आता, तिकडनं कनेक्ट आहेत. लाकडाची जास्त असतात. इवन फ्लोरिंग पण लाकडाचं असतं. तिथे आहे ना प्रॉस्पेरिटी. असं आहे. कारण वास्तूला आवडतं ते. ठीक आहे. त्यानंतर बरेच जण माहितीये, त्या वास्तूला असे खूप कलरफुल बनवतात, वेगवेगळे रंग. तर वास्तूला खूप डार्क कलर्स आवडत नाही. निळा, खूप डार्क ऑरेंज, रेड हे कलर वास्तूला आवडत नाही. वास्तूला सॉफ्ट कलर आवडतात. व्हाईट कलर तर खूप प्रिय असतो. तुम्ही एखाद्या डार्क कलर शेड असलेल्या घरामध्ये जा आणि एखाद्या लाईट शेड असलेल्या घरामध्ये जा, तुम्हाला कुठल्या ठिकाणी बरं वाटेल. कारण ती वास्तू ते रिॲक्शन देत असते की मला खूप छान वाटते, मी खूप सुंदर दिसते. हे त्या वास्तूचं रिॲक्शन असतं. तसंच धान्यांची मोठी मोठी पोती असतात ना, ती पूर्वीच्या काळी ठेवली जायची. म्हणून ते काय करायचे, जिथे ते राहत होते तिथे नाही ठेवायचे. त्यासाठी ते एक स्पेशल रूम बनवायचे, कोठार, आणि तिथे ते सगळं ते ठेवायचे. तर खूप वजन असलेलं असं धान्य भरून ठेवलेलं पण आहे ना, नाही आवडत वास्तूला. ठीक आहे. अशा सगळ्या गोष्टी आहेत, ह्यात आपण सुधारणा केल्या ना, इथे अर्ध वास्तुशास्त्र झालं. तर हे जे आहे ना, वास्तूची एनर्जी आपल्याला बॅलन्स करायची असेल तर त्यामध्ये पहिल्यांदा वास्तूचे 5 एलिमेंट्स, पंचतत्व. जसं आपल्यामध्ये पंचतत्व आहेत आणि ती इम्बॅलन्स झाली की आपण जर आता आपल्याला वाटत आहे आज मला खूप इमोशनल असं पेन फील होत आहे, तर वॉटर इम्बॅलन्स असतं बॉडीमध्ये, वॉटर एलिमेंट इम्बॅलन्स आहे. सेम तुमच्या वास्तूमध्ये जर वॉटर एलिमेंट इम्बॅलन्स असेल तर त्या वास्तूमधील लोक ना एकतर ओव्हर इमोशनल असतील, जरा काय बोलले की रडली, किंवा एकदम कठोर असतील. ओके. जर वास्तूचं अर्थ एलिमेंट इम्बॅलन्स झालेलं असेल तर त्या वास्तूमध्ये कोणाला स्थिरता जाणवणार नाही आणि वास्तूमध्ये एक तर सगळ्यांचं वजन खूप जास्त वाढलेलं असेल. ते म्हणणार आम्ही खूप कमी जेवतो, तरी पण वजन वाढणार. किंवा अगदी किरकोळ, वजनच वाढणार नाही, खूप जेवतात पण तब्येत नाही होणार, हे प्रॉब्लेम. आणि स्ट्रॉंग पितृदोष असणार, स्ट्रॉंग पितृदोष. ओके. हे अर्थ एलिमेंट झालं. त्यानंतर
फायर इलिमेंट इम्बॅलन्स असेल, अग्नितत्व इम्बॅलन्स असेल, तर त्या घरातल्या व्यक्तींना खूप राग येणार, खूप चिडचिड, आणि त्या घरामध्ये सतत वाद होत राहणार, भांडण, क्लेश त्या घरामध्ये कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरनं वाद होत राहणार, आणि फायनान्शियल प्रॉब्लेम्स येत राहणार, अनवॉन्टेड एक्सपेन्सेस येत राहणार. ठीक आहे. एअर इलिमेंट इम्बॅलन्स असेल तर कधीही गोष्टी त्यांच्या मनासारख्या घडणार नाही त्या घरात. ते जे काही ठरवतील ना, सगळं जुळून येतंय. पण असं असतं माहितीये काही फॅमिलीमध्ये, घरामध्ये काही बोलायला नको, इथे काही बोललं ना की होणारच नाही काम. एअर इलिमेंट इम्बॅलन्स असतं त्या घरातलं. त्या घरात तुम्ही काही बोला, तुमचं होणारं काम पण होणार नाही, असं होतं. ठीक आहे. आणि इच्छापूर्ती पण होत नाहीत. त्यानंतर आलं इथर इलिमेंट, आकाश तत्व. यामध्ये हे इम्बॅलन्स असेल तर या व्यक्तींची आध्यात्मिक प्रगती होण्यात त्यांना खूप अडथळे येतात. म्हणजे त्यांना आतून खूप वाटतं की आपण खूप साधना करावी, खूप, पण आज त्यांनी ठरवलं ना उद्या आपण करूया, नाही होणार. काहीतरी अडथळे येणार किंवा त्यावेळी त्यांना वाटणार नको, आज नको, उद्या करू, प्रोकास्टिनेशन होणार. त्यांना वाटणार नको, आज नको, उद्या करूया. किंवा ते साधना करायला बसले तर त्यात अडथळे देणारी लोक निर्माण होणार, आणि कधीही त्या वास्तूमध्ये त्यांना गेन्स नाही होणार. गेन्स, लाभ होत राहतात ना, ते नाही होणार. आत्मविश्वास कमी असणार. आणि ना ते खूप गोष्टी एक्सप्रेस नाही करू शकणार, खूप सारं मनात ठेवणार, मनात खूप काय बोलतील पण बाहेर ना काही नाही बोलणार, असं असणार. त्यांना बोलायचं खूप असतं पण ते बोलू नाही शकत. 5 एलिमेंट झाले पूर्ण, तर ही परिस्थिती असते. आणि ज्यांचं ब्रह्मस्थान असतं ना, ब्रह्मस्थान बिघडलेलं असेल तर पोटाशी रिलेटेड समस्या त्या वास्तूमध्ये असतात. पोटाची सर्जरी होणं, तसंच संतती सुखामध्ये अडथळे येणं, हे प्रॉब्लेम्स होतात. प्रोस्टेटचे प्रॉब्लेम्स होणं पुरुषांमध्ये, हे पण होऊ शकतं. हा, त्यानंतर आपल्या वास्तूमध्ये आत शिरण्याचं पोर्टल काय आहे? आपल्या वास्तूच्या आत आपण जाण्याचं जे आपण त्याला पोर्टल म्हणू, एंट्रन्स, हे पोर्टल आहे मेन, प्रवेशद्वार आपला. इथे सुद्धा एनर्जी डिस्टर्ब असली तरी पण संपूर्ण वास्तू डिस्टर्ब असते. म्हणून वास्तूला काय आवडतं, पूर्वीच्या काळी बघा काय असायचं, पूर्वीच्या, मी स्टडी करते, पूर्वीची लोक इतकी सुखी का होती, त्यांच्याकडे मोजकं होतं सगळं, आतासारखं अपडेट नव्हतं काहीच, पण तरी पण ते दीर्घायुष्य होते, जगायचे, हेल्दी असायचे, तब्येतीच्या तक्रारी नसायच्या. ठीक आहे. आणि ते आपण म्हणतो नाही आता सगळं भाज्यांवर फवारे मारून येतात ना, पूर्वी सगळं नॅचरल असायचं, हेच कारण दिसतं सगळ्यांना. त्यांच्या सवयी पण तशा होत्या, पहाटे 3ला उठायचे, रात्री लवकर झोपायचे. आता रात्री 12 शिवाय झोपत नाही, सकाळी उशिरा उठतात, किंवा लवकर उठावं लागलं तरी रात्री लवकर झोपत नाही, त्यामुळे झोपेची सायकल बिघडते. राईट. त्यामुळे जंक फूड, तेव्हाच्या काळी नव्हते जंक फूड, आता खूप आलेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या पूर्वी नव्हत्या. आणि पूर्वीच्या काळी तुम्ही बघा, सगळ्यांनाच माहिती आहे, अंगण असायचं, तेव्हा बिल्डिंग्स वगैरे हा प्रकारच नव्हता, जमिनीशी डायरेक्ट कनेक्शन होतं त्यांचं, घरामध्ये चप्पल घालत नव्हते,
शेण सारवत होते. बरं, शेणाच्या पुढचा जमाना घेऊया आपण, तरी सुद्धा अनवाणी चालत होते. मातीशी संबंध जास्त होता, पृथ्वी तत्व स्ट्रॉंग राहायचं. अंगण असल्यामुळे अंगणामध्ये सकाळी पहाटे उठणं, रांगोळी काढणं, समोर तुळशीचं वृंदावन, तिथे दिवे लावणं, हा प्रकार होता. वास्तूला ते आवडतं म्हणून ते हे करत होते. ते बाहेर का रांगोळी काढत होते, घराच्या आत का नव्हते काढत? कारण हे वास्तूला आवडतं. प्रत्येक वास्तू जी असते तिला आवडतं. तिच्या बाहेर सौंदर्य प्रधान गोष्टी. आपण रांगोळी का काढतो असं कधी विचार केलाय? हे रांगोळी काढण्याची पद्धत कुठून आली? कारण रांगोळी ही शुभ प्रतीक मानलं जातं आणि ते वास्तूच्या दरवाजाच्या बाहेर काढलं जातं. कारण आपण शुभ गोष्टींना त्या ह्याने आवाहन करत असतो. आणि बाहेर रांगोळी काढल्यामुळे ती एनर्जीचा फ्लो वाढतो, असं आहे. तर आताच्या काळात हे नाही. आता मी बघते बऱ्याचशा लोकांच्या ह्याच्या बाहेर, दरवाजाच्या बाहेर चपला काढलेल्या असतात, इथे शू रॅक ठेवलेला असतो. अप्रसन्न, तो बघूनच असं नको वाटतं. तर ह्या चुका नाही झाल्या पाहिजे. तर ते नाही आवडत वास्तूला. आणि मी सांगते, वास्तू व्यक्तीला खूप सक्सेस देते. एक वास्तूच व्यक्तीला रंकाचा राजा बनवू शकते, राजाचा रंक बनवू शकते. एवढं वास्तू आहे. त्यामुळे आपण आपल्या वास्तूला आनंदी ठेवलं ना, तर आपली वास्तू आपल्याला आनंदी ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करते. खूप प्रयत्न करते. त्यामुळे आपण वास्तूची अशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे. वास्तूमध्ये सुगंधी फुलं असणं, सौंदर्यकारक वस्तू असणं, हे खूप इम्पॉर्टंट. आणि त्या वस्तू अशा पाहिजे ना की त्या बघितल्यावर असं पटकन छान वाटलं पाहिजे. आणि सतत डिफ्युजर का आले? डिफ्युजर मध्ये एक चांगली शक्ती आहे. डिफ्युजर लावा, इझी. त्याच्यामध्ये छान ड्रॉप टाका, इसेन्शियल ऑइल, त्याची एनर्जी सर्वत्र पसरते. खूप प्रसन्न वाटतं आणि छान वाटतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या वास्तूची आता आजपासून काळजी घ्यायची. आणि वास्तू नेहमी तथास्तू बोलतच असते. आणि आपण म्हणतो, बापरे खूप टेन्शन आहे, तथास्तू. बापरे, मला असं होणार तर नाही ना? कोरोना आलाय, मला नाही होणार ना? तथास्तू. हे असं त्या समोरच्यानं असं झालंय, मला नाही होणार ना? तथास्तू. सतत वास्तू तथास्तू बोलते. आणि ब्रह्ममुहूर्तावर तर असं म्हटलेलं आहे की तथास्तू चालूच असतं. सोलार एनर्जी येत असते स्ट्रॉंगली पृथ्वीवर. त्यामुळे तथास्तू तथास्तू चालू असतं. तर आपण छान म्हणत यायचं, माझी वास्तू खूप सुंदर आहे, माझ्या वास्तूमध्ये मी खूप आनंदी राहत आहे, आमचं मन आनंदी राहत आहे. जितकं काही बोलता येईल चांगलं चांगलं बोलायचं. ओके. त्यामुळे वास्तू खूप आनंदी राहते. तुम्ही हे बदल केले ना, तुम्ही विदिन अ वीक म्हणाल की आम्हाला ना खूप छान फील होत आहे, असं वाटतं. वास्तूमध्ये जर काहीही लिकेज प्रॉब्लेम वगैरे होत असेल, लगेच ते लिकेज काढून टाका, काम करून घ्या. आणि आता तो लिकेज का आहे? कधी कधी काय होतं, लिकेजचं काम केल्यावर पुन्हा पुन्हा ते येत राहतं, असंही होतं. मग आकाशिक रेकॉर्डद्वारे विचारायचं, असं का होतंय, काय प्रॉब्लेम आहे. आता तर मटेरियल पण चांगलं वापरत नाहीत कधी कधी, त्यामुळे पण लिकेज होतं. तर जास्त आपण लॉजिक माइंड यूज करायचं नाही, जे आन्सर दिसतं ते बघायचं. ओके. मी क्वेश्चन शेवटी घेते. इथपर्यंत क्लिअर? काय करायचंय? ठीक आहे. आता मी तुम्हाला प्रार्थना देते, ते लिहून घ्या. आणि ती प्रार्थना लिहून घ्यायची आणि नंतर मग तशा प्रकारे ती बोलायची आणि स्वतःच्या वास्तूमध्ये ॲक्सेस घ्यायचा.